अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन करून तब्बल 36 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. इतकी मोठी कारवाई गुंडाविरोधी पथकाने केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने बुधवारी रात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन केले. या अंतर्गत तब्बल 36 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरात रात्रीच्या वेळेस नाशिक रोड रेल्वे स्टेशन, द्वारका परिसरात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे प्रवासी तसेच पाथर्डी फाटा परिसरात काम करणारे नागरिक या लोकांना टवाळखोर आणि गुन्हेगारांकडून विनाकारण त्रास दिला जायचा. हा विनाकारण त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. गुंडाविरोधी पथकाचं काम हे गुन्हेगार आणि टवाळखोर जे लोक गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावर कारवाई करणे आहे. आपले माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आमच्या गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले आहे की दिवसा जे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ, आपल्या नाशिकमधले भाग बघितला तर द्वारका परिसर, रेल्वे स्टेशन किंवा पाथर्डी फाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते. त्यानुसार आम्ही कायमस्वरूपी रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो. जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो. तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात. त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही, तुमचा मुलगा गुन्हेगार नाही, तर तो रात्री 2 वाजता 3 वाजता काय करतो, का फिरतो. तर आम्ही यापुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे. सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील. आज रोजी आम्ही एकूण 36 लोकांवर कारवाई केलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कुल्ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः व आमचे पथकाचे अंमलदार मलंग गुंजाळ, डी.के. पवार, सूर्यवंशी दादा, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, भागवत, नागरे, आडके दादा यांच्यासह करत असून अशीच कायमस्वरूपी रात्री अचानकपणे आम्ही टवाळखोरांवर कारवाई करणार आहे. नाशिक शहर हे सध्या डेस्टिनेशन हब बनलंय. त्यामुळे पर्यटनासाठी येथे हजारो लोक ये जा करत असतात. त्याचप्रमाणे रहिवासी देखील काही कामानिमित्त नाशिकच्या बाहेर ये जा करत असतात. त्यामुळे नाशिक शहरात रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गर्दी देखील बघायला मिळते. तर शहरामध्ये रात्रीच्या वेळेस प्रवाशांकडून रिक्षा चालकांनी जास्त पैसे घेऊ नये अशा सूचना देखील यावेळी पोलिसांनी रिक्षा चालकांना दिल्या. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.